यजमानस्य भाले तिलकं कुर्यात् स्वस्ति न इन्द्रो ऋतश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। तू असं माझ्या मागे मागे नको करत जाऊ हं. मला इरिटेट होतं आणि आमच्या रिलेशनशिपमध्ये स्पायगिरी पण नको करत जाऊ. काहीतरी वेगळं आहे हे. काहीतरी वेगळंच घडतंय. काय होतंय राजवाडे? चला, आपली पूजा निर्विघ्नपणे पार पडलेली आहे. सुखी राहा, शहाणपणाने संसार करा. मेड इन हेवन अशी जोडी आहे तुमची. हो की नाही आई? मेड फॉर इच अदर आहेत ना. खुश राहा आणि तू आता तरी नीट वाग. आणि एक लक्षात ठेव, या घरात यापुढे तुझी एकही चूक खपून घेतली जाणार नाही. सुखी राहा. समर प्लीज बस ना, असू दे ना आता. अरे इतक्या आनंदाचा क्षण आहे आणि जपा एकमेकांना. नैवेद्य दाखवून झालेलं आहे. चला मी येतो. गुरुजी अहो थांबा, जेवून तरी जा. नाही नाही, आज नको. अजून एके ठिकाणी पूजेला जायचंय. पुढच्या वेळी नक्की. एक मिनिट. एवढे पैसे? चला येतो. चला चला, पूजा निर्विघ्नपणे पार पडली. जिजू, तुम्ही काल म्हणाला होतात ना मला गिफ्ट देणार आहे म्हणून. हा सॉरी, मी विसरलो. सांग काय हवंय तुला? तू जे मागशील ते तुला मिळेल. खरंच? जे मागेन ते? मी सांगितलं ना, तू जे मागशील ते तुला मिळेल. राजवाड्यांची सून आहेस तू आता आणि तुझा मान आहे तो. कसला मान? मला फक्त पूजा करायचाच मान मिळाला होता आता. बाकी तर सगळं ताईलाच मिळतो ना सगळा मान. आणि तुम्ही सगळे माझ्याबद्दल काय विचार करता हे सगळं मला माहिती आहे. मला तशी काय खास किंमत नाही आहे या घरात. सुष्मिता, काय बोलतेस तू? बरी आहेस ना? इथे अख्खा पूजेचा घाट घातला तो तुझ्यासाठी होता ना? सोनाली मॅडम, एक मिनिट. तुम्ही चिडू नका, शांत व्हा. सुष्मिता, तुला नक्की काय म्हणायचं सांग. हेच की ताईला जो मान आहे ना तो मान मला नाही मिळत या घरात. मला असं वाटतच नाही की मी नवीन डॉटर इन लॉ म्हणून आली आहे राजवाड्यांच्या घरात. कारण ताई जे सांगते ना ते सगळे लोक फॉलो करतात ना. आणि आता मला पण तेच करावं लागणार. म्हणजे मला असं आता वाटतं ना की मी तर मोलकरीणच झाली या घरची. मला ना ऍक्च्युली वाटतंय की मी त्या मुलीच्या रिप्लेसमेंट आहे. ती चिंगीची रिप्लेसमेंट आहे मी, असं मला वाटतं. सुश बाळा, अगं काही काय बोलतेस? चिंगी आणि तुझी बरोबरी होऊच शकत नाही. कुठे ती मोलकरीण चिंगी आणि कुठे तू राजवाड्यांची सून, म्हणजे ह्या घराची मालकीण. मी फक्त नावापुरतं मालकीण आहे मॉम इन लॉ. ना मला कोणी रिस्पेक्ट देतं ना माझ्या लग्नाला कोणी सिरियसली घेतं.
अजून किती सिरियसली घ्यायला पाहिजे तुला? बायको म्हणून रिस्पेक्ट करतो मी तुझी खूप, आणि तुझ्यावर जीवापाड प्रेम पण करतो. एवढं पुरेसं नाहीये का? अंशुमन, मला माहिती आहे ना तुम्ही करताय माझ्यासाठी. म्हणजे तुम्ही मला रिस्पेक्ट, लव्ह, तुम्ही मला सगळं देताय आणि मी पण तर करते ना प्रेम तुमच्यावरती. पण मला या घरात जी जागा आहे ना ती मला मिळत नाहीये. मला ती जागा हवी. आय डिझर्व दॅट प्लेस इन दिस हाऊस. तुला असं का वाटतं सुष्मिता? या घरात तुझी जागा आहे आणि अत्यंत महत्वाची आहे. तू सून आहेस राजवाड्यांच्या घरची आणि तू लक्ष्मी आहेस या घरची. तू गिफ्ट मागून तर बघ, तुला जे हवं ते तुला सगळं मिळेल. अगं परंपरेनुसार सुनेला गिफ्ट द्यायचंच असतं. हे बघ, हे बघ, हे दागिने आणले ना तुझ्यासाठी. नकोय मला हे दागिने. अगं असं काय करतेस? तुझा मान आहे तो, घे ते. बर, तुला अजून दागिने हवेत का? नाही जीजू, मला दागिने नको आहेत. मला या घरातले अधिकार हवेत आणि तेच माझं गिफ्ट असेल. कसले कसले अधिकार? अगं या कुटुंबाचा भाग म्हणून ते अधिकार आहेतच तुला. वेगळे तुला काय देणार अधिकार? नाही, तसे बेसिक अधिकार नको आहेत मला. मला ताईकडे जे काही अधिकार आहेत ना ते सगळे अधिकार मला हवेत. सुष्मिता, एक मिनिट. माझ्याकडे असे कुठले वेगळे अधिकार नाही आहेत. असं कसं म्हणतेस तू? घरातलं सगळं डिसिजन तूच घेतेस. घरात काय आणायचंय, किती आणायचंय, कधी आणायचंय, लंचला काय करायचं, डिनरला काय करायचं, इन शॉर्ट काय सगळे तुझंच ऐकतात. म्हणजे बेसिकली तुझ्याकडे घरातल्या सगळ्या चाव्या आहेत. चाव्यांवरून आठवलं की तुझ्याकडे घरातल्या लॉकरची पण चावी असेल ना. आणि ज्यांच्याकडे घरातल्या लॉकरच्या चाव्या असतात ना त्यांच्याकडे घरातली सगळी पॉवर असते. जर त्या चाव्या मला मिळाल्या तरच मला वाटेल की मला या घरात इम्पॉर्टन्स आहे, मला या घरात मान आहे, माझं या घरात एक्झिस्टन्स आहे.